मुलीसह पत्नीची हत्या करणारा क्रूरकर्मा दीपक गायकवाड याने केलेल्या त्याच्या कुकर्मकांडात आणखी दोघांचा समावेश असल्याचं पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातून उघडकीस आलं। आरोपी दीपक आणि त्याच्या 2 साथीदारांनी मिळून सुरू केलेल्या 2 कथित कंपन्यांच्या माध्यमातून 682 गुंतवणूकदारांना 31,68,54,500 रुपयांचा चुना लावलाय। या संदर्भात स्थानिक महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या जीवशी अपार्टमेंटमध्ये 3ऱ्या आणि 4थ्या मजल्यावर सन 2018 सालात निधी रिसर्च फर्म आणि आकाश टूर्स अँड ट्रॅव्हल्स या 2 कंपन्यांची आलिशान कार्यालय थाटण्यात आली। कल्याण पश्चिमेकडील संतोषी माता रोडला असलेल्या रामबाग लेन 3 येथील ओम दीपालया सोसायटीतील 3ऱ्या मजल्यावर राहणारा दीपक अशोक गायकवाड वय वर्ष 45 याने त्याच्या आकाश सुरवाडे आणि दर्शन बागुल या दोघांच्या मदतीने ही कार्यालय थाटली होती। अर्थविषयक ज्ञान असल्याने या उद्योगासाठी निधी रिसर्च फर्म नावाची गुंतवणूक कंपनी स्थापन करून गुंतवणूकदारांना वाढीव व्याजाचे आमिष दाखवून दीपक या कंपनीत गुंतवणूक करत होता।